शेतकरी मित्रांनो, तुम्हाला गहू पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचे. गहू पीक आता ओंबी अवस्थेत आणि दाण्याच्या अवस्थेत म्हणजे दाणे टोपोरी अवस्थेमध्ये झालेलं आहे. मग ह्या गहू पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढण्यासाठी नियोजन करायचं तरी कसं? तर एक साधी, स्वस्तात मस्त, जबरदस्त कमी खर्चिक फवारणी सांगतो. आणि जमलंच तर पाण्याची उपलब्धता तुमच्याकडे असेल तर पाण्यातून एक महत्त्वाचं खत तुम्हाला देणं गरजेचं आहे. मग ह्या गहू पिकाचं नियोजन करायचं तरी कसं? तर त्याचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी मिलिंद भोर. स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये, शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्यातील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी, जवळपास 90% शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गहू पिकाची लागवड केलेली आहे. आणि गहू पीक आता आपलं बरोबर 2 पाण्याच्या अंतरावर आलेलं आहे आणि हे निघणार आहे. म्हणजे कसं, ओंबी अवस्था आणि दाणे फुगवणीच्या अवस्थेमध्ये गहू पीक आलेलं आहे. मग कमी खर्चात नियोजन करायचं तरी कसं? कारण एक लक्षात घ्या, हे दाणे फुगणे गरजेचं राहतं. कारण काही वेळेस काय असं होतं की ह्या टायमिंगला भरपूर साऱ्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा तोटा येतो. मग पाणी पुरण का नाही? विशेष म्हणजे पाणी कमी पडलं तर गव्हाचं काय होतं, दाणे न भरता कचऱ्या जास्त प्रमाणे होता, परिणामी उत्पादनामध्ये घट दिसते. म्हणूनच एक तातडीची महत्त्वाची फवारणी तुम्हाला सांगतोय. तर ही फवारणी करते वेळी गहू पीक काढायच्या आधी बरोबर 2 पाणी आपण देणार आहोत. तर ह्या 2 पाण्यांच्या दरम्यानच ही आपल्याला महत्त्वाची फवारणी करायची. ही फवारणी करते वेळी लक्षात घ्या, आपला जो काही गहू आहे तर हा ओंबी आणि दाण्या अवस्थेमध्ये असणं गरजेचं आहे, जेणेकरून अजून हा दाणा फुगेल आणि गव्हाचं भरघोस उत्पादन वाढेल. तर हे करते वेळी आपल्याला काय करायचं आहे की बाजारामध्ये आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश युक्त जी खतं बघायला मिळतात, तर ही घ्यायची आहे. तर ही घ्यायची वेळी कोणती घ्यायची आहे? 05234 हे खत घ्यायचे पृथ्वी पंपासाठी. यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं. मग तो बॅटरी पंप असू द्या तुमचा किंवा पेट्रोल पंप असू द्या, हे घ्या. यामध्ये काळा मवा याच्या नियंत्रणासाठी काय करायचंय? रोगार, स्वस्तात मस्त, जबरदस्त. आता हा काळा मावा वर तर येणार नाही, पण हा खाली आहे. ज्यावेळेस आपण गावामध्ये पाणी भरतो, चालतो ना, तर आपल्याला मवा यामध्ये दिसून येत असतो. तर हा खालच्या खालीच राहिला पाहिजे. वर आपल्या ओंब्यांवर याने अटॅक केला नाही पाहिजे. त्यासाठी रोगार प्रतिपंपासाठी 25 मिली याप्रमाणे घ्यायचे. लक्षात घ्या, 05234 आणि रोगार 05234 100 ग्रॅम, रोगार 25 मिली याप्रमाणे हे दोन्हीच घ्यायचे. आणि याची आपल्याला फवारणी करायची. पण कधी? जे गव्हाला काढणीच्या आधी 2 पाणी देणार आहेत ना आपण, त्या टायमिंगला. म्हणजे जी 2 पाणी देणार आहोत, पहिलं पाणी द्यायचं. तर याच्या आधी संध्याकाळच्या टायमिंगला ही फवारणी करायची कोरड्या रानामध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी मारायची. आणि हा जबरदस्त रिझल्ट मिळवायचा आहे, जेणेकरून ओंबी फुगन, दाणेही फुगतील आणि तुमच्या भरघोस गहू पिकाचं उत्पादन मिळेल. पण एक म्हणजे जो काळा मावा आहे यावर देखील नियंत्रण मिळेल आणि थ्रिप्स जे असतील, जे अजून दुसरा काही मावा असेल, याच्यावर देखील नियंत्रण 100% मिळेल. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे गहू पिकाला जे तुम्हाला मी जे 2 पाणी सांगितलेले काढणीच्या आधी, त्यामध्ये जमलंच तर, कारण भरपूर शेतकऱ्यांना पाण्याचा तुटवडा असतो. मग काही शेतकऱ्यांना वाटलं की हा एका पाण्यामध्येच आमचा गहू निघणार आहे बुवा, तर तुम्ही काय करा, पाण्यातून पोटॅशियम सोनाइट प्रति एकरासाठी फक्त 6 किलो, 200 लिटरचा ड्रम बॅरल असेल यामध्ये घ्या. 200 लिटर पाणी घ्या, 6 किलो तुम्ही सोनाइट घ्या आणि हे पाण्यातून सोडून द्या. म्हणजे कसं होईल की खालून देखील ताकद भेटेल आणि खालून जी आपण खत औषध टाकली होती ही देखील आपटेक होण्याचं काम करेल. आणि ह्या खतामुळे देखील तुमचे दाणे फुगवणीचं जास्त प्रमाणे काम होईल. आणि एकंदरीतच काय, गहू पिकाचं अशा पद्धतीने रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तुम्हाला निश्चित स्वरूपात मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सध्याच्या टायमाला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गहू पीक आहे, या गहू पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं आहे, तर कशा पद्धतीने काढाल? तर हे अशा पद्धतीने. म्हणजे कसं, एक फवारणी आणि पाण्यातून काही खत. पण एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं झालं, हे वातावरण असं झालंय सध्या, ऊन पडतंय आणि जास्त हीटमुळे गहू तुमचा आपोआप ओढून येणार आहे. कारण ज्या ठिकाणी हीट जास्त प्रमाणे, तर जे पीक आहे आपलं, कोणतंही पीक असू द्या, गहूच नाही कोणतंही पीक असू द्या, हे लवकर काढणीस येतं आणि आपल्याला भरघोस असं उत्पादन निश्चित स्वरूपात बघायला मिळतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
सबस्क्राईब नक्की करा. समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपले व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. आणि इथून मागे देखील आपण गौपिकाच्या भरपूर व्हिडिओ बनवल्या. त्या व्हिडिओमध्ये देखील शेतकऱ्यांचा भरपूर पद्धतीने फायदा झाला. ही माहिती कशी आवडली कमेंट्स नक्की करायचं आहे. तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात नक्की कमेंट्स करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.